नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग, हॅपी संडे. तर सकाळचे वाजलेले आहेत 8:15 आणि आज आहे संडे. तर आज रुद्रची असते बैठक आणि संडे स्पेशल आज आमच्याकडे आहे पार्टी कशाची तर रुद्रच्या बड्डेची पार्टी त्याच्या फ्रेंड्सना द्यायची. कारण त्याच्या फ्रेंड्सना आम्ही काय बड्डेच्या दिवशी बोलवत नाही, कारण खूप गोंधळ होतो, कोणालाच टाईम व्यवस्थित देता येत नाही. त्यामुळे मग आम्ही बड्डेला नाही बोलवत फ्रेंड्स लोकांना. मग आता कोणाचा नाही कोणाचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम राहत होता. मग आज फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज रुद्रच्या बर्थडेची पार्टी आहे. तर त्या पार्टीसाठी मेनू काय असतील ते तुम्हाला कळतीलच हळूहळू. आणि माझं चाललेलं आहे गाणी बघत बघत काम करायचं. इकडचं सगळं साफ करून झालं तर झाडू आणि बाकी सगळं आता जेवण आवरायचं आहे. आणि तोपर्यंत मी चिकनसाठी जो वाटलेलं वाटण आहे, हे बघा, हे वाटण आणि हे वाटण, हे वाटण म्हणजे हे बदाम आणि हे आहेत रुद्रचे पप्पांचे, रुद्र खाऊन गेला. हे वाटण आणि आपलं हे वाटण कसं मी वाटलेलं आहे ते तोपर्यंत व्हिडिओ बघून घ्या. 2 किलो चिकनसाठी घेतलेलं आपलं प्रमाण आहे, अंदाजे घेतलेलं आहे मी. हे 5 वाट्या खोबरं घेतलेलं आहे खुसून. मी 6 कांदे घेतलेले आहेत, 5 टोमॅटो घेतलेले आहे. अद्रक आपलं ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा तुकडा होता तेवढा अद्रक घेतलेला आहे. ही कोथिंबीर एवढी घेतलेली आहे. हा आपला अर्धी वाटी लसूण आहे. आणि खडे मसाल्यामध्ये एवढं जिरं घेतलेलं आहे, मोठी वेलची, दालचिनी, लवंग आणि स्टारफूल घेतलेलं आहे. आणि हे आपलं एवढं मी तीळ घेणार आहे, एवढं सगळं तीळ घेणार आहे. आता बघू, कारण एवढं काय मला पण माहिती नाही, 2 किलोला एवढंच लागतं तेवढंच लागतं, आपला अंदाजे सगळं मी करत असते. आता हे सगळं मी भाजून घेणार आहे आणि मग बारीक करणार आहे. आता सगळं हे पहिलं भाजून घेते. सगळ्यात पहिल्यांदा तर मी आता खडे मसाले भाजून घेणार आहे, खडे मसाले आणि तीळ, आणि नंतर खोबरं, नंतर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, हे सगळं मग नंतर बघ स्टेप बाय स्टेप. आता छान हे भाजलेलं आहे. ते थोडं भाजत आलं की मगच आपण हे जिरे थोडेसे भाजून घेणार आहे, हलकेसे, जास्त नाही भाजायचे, करपट वास येतो. मग हलकं भाजून घ्यायचं. झालं, आता हे मी काढून घेते लगेच. आता तीळ टाकलेले आहेत मी भाजायला. मी पण हलके गवळेच भाजून घ्यायचे, जास्त पण नाही. तडतडायला लागले की आपण समजायचं की आलेत भाजत म्हणून. ह्यातले थोडेसे तीळ मी ठेवले, जास्तच होईल म्हटलं वाटण. एवढं पण वाटण नको आहे आपल्याला, एवढं बऱ्यापैकी पुरेल असा अंदाज आहे माझा. तर बघूया, गेल्या वर्षी पण केलेलं होतं मी, झालेलं परफेक्ट. पण माझा सगळा अंदाज पंच असतं, मी काय एवढं प्रॉपर असं हे नाही करत. अंदाजे घ्यायचं सगळं. मम्मीसारखी आजीसारखीच मला सवय आहे सगळं अंदाजे घ्यायचं. एवढी काय आपल्याला सवय नसते प्रॉपर एवढं हे असं करायचं तसं करायचं, एवढंच घ्यायचं तेवढंच घ्यायचं, मापिक अंदाज पंच ठोकून द्यायचं होतं बरोबर. एवढं काय नाही प्रॉब्लेम. मग असे चांगले तडतड झाले की आता आपण काढून घेणार आहे. मी घेतलेलं आहे खोबरं भाजायला. आता खोबरं भाजायला जरा वेळ लागेल, कारण कढई भरून आहे. बारीक गॅस करून आता भाजते, बारीक गॅस करते, कारण कढई भरून आहे त्यामुळे हलवायला जरा व्यवस्थित येते. सांडलं की डबल व्याप होतं आपलं, हळूहळू केलेलं बरं, पण डबल व्याप नको. आता मस्त असं छान लालसर होईपर्यंत भाजायचं, हळूहळू. तर भाजलं की तुम्हाला दाखवते. असं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा. हे मस्त असं, जास्त पण करपवलं नाही, जास्त पण लाल नाही, मस्त असं भाजून घेतलेलं आहे. आता मी टाकणार आहे कांदा भाजायला. बऱ्यापैकी कांदा भाजत आला की मग त्याच्यामध्येच मी टाकलेलं आहे टोमॅटो आणि अद्रक आणि लसूण, हे सगळंच एकत्रित मग मी करते. कांदा भाजून झाल्यानंतर सगळं एकत्रित टाकून मी भाजून घेत असते. हलकंच भाजून घ्यायचं, जास्त पण नाही भाजायचं, की थोडासा त्याचा कच्चापणाचा जो वास असतो, स्मेल असतो लसूणचा, अद्रकचा, तो निघून जावा, बस एवढंच. आणि त्याच्यानंतर मग मी हे आपलं खडे मसाले आणि तीळ जे होतं ते एकत्रित बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे त्याच्यानंतर मग थोडं वाटण घेतलं. मी सगळं मिक्स एकत्रित करत असते, कांदा टोमॅटोचं वेगळं आणि हे वेगळं असं नाही करत मी, सगळंच थोडं टाकत असते. त्यातच मी कोथिंबीर पण थोडीशी घेतलेली आहे. सगळंच खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो सगळंच एकत्रित करून वाटण रेडी केलेलं आहे. हे एवढं आपलं पातेलं भरून वाटण झालेलं आहे 2 किलो चिकनसाठी.
2 किलो चिकन, 2 किलो म्हणजे थोडं जास्तच होतं. त्याला ते हळद आणि मीठ लावून घेत होते. तोपर्यंत मी इकडे तेल तापायला ठेवलेलं. तेल आता चांगलं तापलेलं आहे. थोडा कांदा टाकून बघितला, आता सगळा कांदा टाकते. तर छान असा हा लाल भाजून घ्यायचा. आता कसं तेल किती पडतंय, काय पडतंय, काय अंदाज नाही आहे. सगळं आपलं अंदाज म्हणजे टाकायचं. कालचं थोडंसं एक छोट्याचं चमचाभर मी वाटण पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. वाटण म्हणजे हे आपण हे वाटण टाकलेलं आहे. थोडंसं अगदी फ्लेवर यावा थोडासा सूपला म्हणून थोडंसं टाकलेलं आहे. आता आपला चांगला कांदा भाजलेला आहे. आता मी त्याच्यात टाकून देते आता चिकन. छान हे परतले. आता मी झाकून ठेवते ह्याला. पाणी नाही टाकणार त्याच्यात मी. ते झाकून ठेवते. आता एका साईडला हे ठेवते आणि एका साईडला जिरा राईस करून घेते. जिरा राईस झाला की मी आपलं कपडे आणि लादी करून घ्यायचं, म्हणजे मग सुक्क पातळ आणि भाकरी करता येते. आता जिरा राईस करण्यासाठी हलकेसे थोडेसे आपलं लवंग, आपली वेलची, दालचिनी आणि तमालपत्राचा जरा चुरा झाला आहे. आता म्हटलं जाऊ दे, आता तेच ॲडजस्टमेंट करून टाकूया. आणि आपण जिरं घेणार आहे. आता ते तापायला ठेवले. पहिल्यांदा तर मी खडे मसाले टाकणार आहे. भात वगैरे फोडणी टाकला मी. चिकन इकडे एका साईडला शिजायला ठेवलेलंच होतं. तर मी ते बघतच आपल्या लादी वगैरे पण पुसून घेत होती. म्हटलं तोपर्यंत लादी वगैरे होऊन जाईल. कपडे लादी झाले की आपलं सुक्क पातळ करायला रिकामं, म्हणून म्हटलं मग बघतच करावं. आता मी जवळजवळ 10 ते 15 मिनटानंतर मी आता पाणी टाकलेलं होतं. पटकन पाणी नाही टाकायचं. मिठाचं पाणी चांगलं सुटून द्यायचं चिकनला, तेव्हाच मग छान टेस्ट येते. लगेच पाणी टाकलं की तो फ्लेवर येत नाही म्हणावा असा रश्शाला, म्हणून पटकन पाणी कधी ओतायचं नाही. जवळजवळ 10 मिनटं तरी कंटिन्यू असं छान असं वाफेवरती शिजून द्यायचं. एकदम मस्त सूप पण बनतं त्याचं आणि एकदम छान लागतं खायला पण. म्हणून कधीही लगेच तुम्हीही पाणी ओतत जाऊ नका. जास्त वेळ वाफेवरच शिजवायचं. लादी वगैरे पुसून झालेली आहे माझी. नंतर गॅलरी धुतली, कपडे वगैरे धुतले. सगळं माझं डन झालेलं होतं काम. आणि आता बाकीचं राहिलेलं होतं म्हणजे आपलं आता मेन जेवण म्हणजे आता त्याच्यामध्ये आपला हा जिरा राईस आपला रेडी झालेला होता. आणि इकडे चिकन आपलं शिजतच होतं. 2 किलोला जास्त होतं, त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागत होता. तोपर्यंत रुद्राला लागलेली होती भूक, त्यामुळे मग त्याला दिलं थोडंसं भाकरवडी खायला. मी पण थोडीशी खाल्ली. त्याला दिलं सूप आणि भात खायला. म्हटलं कर एन्जॉय तोपर्यंत थोडा वेळ. आता इकडे चिकन वगैरे शिजलेलं होतं, तर मला रस्सा करून घ्यायचा होता. चिकन सगळं मी काढून घेतलेलं होतं आणि इकडे रश्शासाठी मी गरम पाणी करायला पण ठेवलेलं होतं. हा आपला कालचा वाटण वाटलेला जो तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे ते वाटण. मी कधीही मसाला भाजत बसत नाही, कारण ऑलरेडी आपण तो भाजलेलाच असतो. त्यामुळे मी डायरेक्ट रश्शामध्ये टाकलं वाटण आणि आपली जो घरचा मसाला असतो तो मसाला आपला मी सगळा त्याच्यामध्ये टाकत असते. अगोदर पहिल्यांदा तर मी हे वाटण चांगलं छान असं शिजवून घेणार आहे. छान आपल्या सूपमध्येच. सूप बाकीचं थोडंसं पण मुलांसाठी काढलेलं होतं मी आणि पीस पण काढलेले होते. तर बाकी वाटण मला कमी पडलं असं वाटलं, म्हणून परत अजून मी थोडंसं टाकलेलं होतं. छान असं मी याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. पटकन पाणी नाही ओतायचं आहे आपल्याला. छान मसाला शिजवून घ्यायचा आहे रश्शामध्ये. त्याच्यानंतर हे तीळ आणि जिरं आणि खडे मसाल्याचं जे वाटण होतं ते पण मी थोडंसं रश्शामध्ये टाकलेलं आहे, कारण थोडं आपल्याला नंतर सुक्या चिकनसाठी पण वापरायचं आहे. त्यामुळं मी हे रश्शामध्ये पण टाकून घेतलेलं आहे. खूप छान याने पण फ्लेवर येतो आणि घरचा मसाल्याचा स्वादच वेगळा असतो. आणि ही आपली घरची आहे चटणी, ती पण चटणी मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि हा आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला. कोणताही तुम्ही इथे वापरू शकता, असं काही नाही. मी कधी एव्हरेस्टचा घेते, कधी सुहानाचा घेते, जसा भेटेल तसा. असं काही प्रॉपर मला हाच पाहिजे तोच पाहिजे असं काही नाही आहे. हे 10 रुपयाचं जे पॅकेट आहे ते 2 किलोच्या रस्स्यासाठी मी पूर्ण टाकलेलं आहे. रस्स्यामध्ये एकही पीस मी ठेवत नाही. पूर्ण रस्सा म्हणजे रस्साच असतो माझा. आणि इकडे आपल्याला रस्स्याला छान उकळी फुटत आहे. आणि इकडं मग आपण नंतर आता
सुक्यासाठी कढई ठेवलेली आहे. सुक्यासाठी सगळा मी मसाला ऑलरेडी काढून ठेवलेला आहे, कारण परत गडबड होते. आणि हे आपलं जे वाटण आहे ते वाटण सगळं आता मी तेलामध्ये टाकलेलं आहे. छान असं परतून घेणार आहे मी वाटण. बघू, मी थोडंसं साईडला काढलेलं, जर कमी वाटलं तर टाकायचं, म्हणून जास्त नको व्हायला म्हणून थोडंसं मी ठेवलेलं होतं. आणि मसाला भाजत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेली आपली चटणी घरची आणि आपला चिकन मसाला एव्हरेस्टचा तो पण टाकलेला आहे. मी 2 पॅकेट आणलेले होते. एक पूर्ण मी रश्श्यासाठी वापरलं आणि ह्याला पण थोडंसं मग दुसऱ्या पॅकेटमधलं फोडून टाकलं. पूर्ण नाही टाकलं मी, ह्याला वाटतं त्याला थोडंसंच टाकलेलं होतं. मग छान असा हा तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत तेल सुटणार नाही तोपर्यंत आपण त्याला बारीक गॅसवरती भाजत राहायचं आहे. तेव्हाच छान असा कट येत असतो. आणि इकडे आपल्या रश्श्याला पण उकळी येत आहेत. अजूनही मी त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं नव्हतं आणि आत्ता मी पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण पटकन पाणी नाही ओतायचं. एक नंबर कट आलेला आहे आपल्या घरच्या मसाल्याचा बघा, छान असा. आणि आपला हा सुक्याचा पण मसाला छान भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिकन टाकून दिलेलं आहे. आणि फ्राय चिकन कसं दिसतंय बघा, टेम्पटिंग सगळं झालेलं आहे. इकडे आता उकळत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला घ्यायचे आहेत भांडी घासून. एक नंबर असं चिकन दिसत होतं. रस्सा पण आपला रेडी झालेला आहे आणि तोही एक नंबर आहे. छान असा कट आलेला आहे आणि मस्त असा एन्जॉय करणार आहे आम्ही. त्याच्यानंतर हे बघा, आता आपला भात झालेला होता, रस्सा झालेला होता, चिकन झालेलं होतं, भांडी घासून सगळं लावून झालेलं होतं. किचन मी घासून घेतला आणि भाकरी करायला घेतलं. याच्या पुढचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला माझा व्लॉग कंटिन्यू करावा लागेल. बाय.